आवाज ऐकू येतो ना? धडधड ऐकू येते ना? ती धडधड आहे समस्त शिवसैनिकांची आणि भाजपा कार्यकर्त्यांची सुद्धा. त्यामागचं कारण एकच, कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. त्या संदर्भात इंटरेस्टिंग घडामोडींचा सिनेमा घेऊन आलोय आजच्या राजकीय शोलेमध्ये. चला सुरुवात करूया. निवडणुका झाल्या, निकाल हाती आले आणि आता महाराष्ट्रातील जनता एका प्रश्नाच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहते आणि तो प्रश्न म्हणजे कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस की मग अजित पवार. पण याच दरम्यान रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री कोण होणार याबाबत थेट विधान करत बॉम्बच टाकला आणि त्यावरून मोठा गोंधळ उडाला. आठवलेंच्या एका दाव्यानं काय महाभारत घडलं पाहूयात आजच्या राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमधून. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शिंदे होणार की फडणवीस होणार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? फडणवीस साहेब होणार का एकनाथ शिंदे होणार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शिंदे होणार की फडणवीस होणार? सीएम कौन बनेगा? एकनाथ जी बनेंगे या देवेंद्र जी बनेंगे? मुख्यमंत्री कधी होणार आहे आणि कोण होणार आहे? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? का अजून कोणी होणार? 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागल्यापासून सगळ्यांनाच पडलेला हा प्रश्न, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, या प्रश्नाचं थेट उत्तर देण्याचं धाडस कुणीच करत नाहीये. अपवाद एक, वन अँड ओनली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले. मुझे लगता है कि मुख्यमंत्री का नाम तय हो चुका है और देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री बनाने का मैसेज बीजेपी के हाई कमांड ने माननीय एकनाथ शिंदे साहब को दे दिया है. लेकिन उनकी थोड़ी नाराजगी, उनको लगता है कि उनको दोबारा और एक बार मौका मिलना चाहिए. बिहार का फॉर्मूले पर विचार करना चाहिए. लेकिन अभी बिहार के फॉर्मूले पर विचार करने जैसा ये वक्त नहीं है. इसलिए एकनाथ शिंदे साहब और उनके जो भी सभी नेता लोग हैं, विधायक है, उन्होंने मानना चाहिए और मंत्रिमंडल में उन्होंने आना चाहिए, अपना डिप्टी सीएम बनाना चाहिए. तो शिंदे साहब का फिर रोल क्या देखते हैं अगर वो तैयार नहीं होते डिप्टी सीएम के लिए? तो मुझे लगता है कि उन्होंने दिल्ली में आना चाहिए. मोदी साहब से बात करके, अमित शाह साहब से बात करके वो दिल्ली में आ सकते हैं. दिल्ली में उनको कैबिनेट मंत्री बनाया जा सकता है. रामदास आठवलेंचे हे शब्द कानावर पडताच एकनाथ शिंदेंच्या मनाची काय अवस्था झाली असेल एकनाथ शिंदेंचं माहित नाही, मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी रामदास आठवलेंना खडे बोल सुनावले. कोण बोलला? रामदास आठवले असं म्हणालेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निरोप आलाय. रामदास आठवले बोललेत ना, त्याकडे काय एवढं लक्ष द्यायचं आणि त्याच्यावरती काय प्रतिक्रिया द्यायची? ते नेते आहेत, ते असंच काही काही बोलत असतात. आठवले साहेबांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे, परंतु आमच्या पक्षाचे निर्णय आम्हाला घेऊ दे ना. आमच्या पक्षाचे निर्णय घ्यायला आम्ही अतिशय सक्षम आहोत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. तेव्हा कुणी कुठं जायचंय आम्ही ठरवू. आम्हाला आदर ठेवून सांगतो, सल्ल्याची आवश्यकता नाही. आठवले साहेब आता का बोलायला लागले त्याचे कारण मला काही सांगता येणार नाहीत, परंतु माहिती आहे आठवले साहेबाचा या सर्व प्रोसेसमध्ये कोणताही रोल नाही. म्हणून ज्यांचा रोल आहे त्यांनी जर काही बोललं, त्यांनी जर काही वक्तव्य केलं तर त्याला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त होतं. कॅमेरासमोर शिंदेंची शिवसेना आठवलेंचं वक्तव्य गांभीर्यानं घेत नसली तरी प्रत्यक्षामध्ये मात्र त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही याची त्यांना सुद्धा जाणीव आहे. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील चढाओढ संपूर्ण निकाल लागण्याच्या आधीच सुरू झाली. बीजेपी का ये कहना है कि जिसके ज्यादा नंबर होंगे उनका मुख्यमंत्री होगा, तो क्या इसको सपोर्ट किया जाएगा? ऐसा कोई भी हमारा तय नहीं हुआ है. अभी पहले तो अंतिम आंकड़े आने दो, उसके बाद तीनों पार्टी बैठेंगे. आता प्रश्न असा आहे की आठवलेंच्या दाव्याप्रमाणे खरंच एकनाथ शिंदेंना दिल्लीमधून फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाबाबत निरोप मिळालाय का? हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी वाव दिलाय तो स्वतः शिंदे पिता पुत्रांनी. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्रीपदी पुन्हा श्री एकनाथजी शिंदे साहेब विराजमान व्हावेत अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे. आता ही एक्स पोस्ट तुम्ही शोधायला जाल तर ती तुम्हाला सापडणार नाही, कारण श्रीकांत शिंदेंनी एक्स पोस्ट काही वेळातच डिलीट केली. आता ही एक्स पोस्ट श्रीकांत शिंदेंनी स्वतःहून डिलीट केली की त्यांना तसं करण्यासाठी
कुणाचा निरोप मिळाला या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी अनेक जण इंटरेस्टेड आहेत. बरं, श्रीकांत शिंदेच्या या एक्स पोस्ट नंतर एकनाथ शिंदे यांच्या हँडलवरनं एक सूचक पोस्ट करण्यात आली आहे. महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्र आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईमध्ये येण्याचं आवाहन केलंय. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये असं आवाहन मी करतोय. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती, आहे आणि यापुढे सुद्धा राहील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असा आग्रही सूर शिवसेनेच्या नेत्यांकडून आळवला जायचा. मात्र आता दिल्लीश्वर जो निर्णय घेतील तो शिंदेंना मान्य असेल असं शिवसेनेचेच नेते म्हणतात. बिलकुल नाराजी नाही आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींना असं सांगितलेलं आहे की जो काही निर्णय आपण घ्याल तो मला मान्य असेल, हे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये वरिष्ठ नेत्यांना कळवले. माननीय नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण यांचं नाव जाहीर होणार आहे. हे तिन्ही नेते आज संध्याकाळी याबाबतची बैठक घेऊन योग्य तो निर्णय हा आपल्याला आपल्यासमोर येईल. मला वाटतं आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळी मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागली याची प्रेस कॉन्फरन्स घेऊन हेच नेते त्यांचं नाव घोषित करतील. आता प्रश्न असा आहे की आठवलेंच्या दाव्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदेंचा सरकारमधला रोल काय असेल? उपमुख्यमंत्री म्हणून ते स्वतः विराजमान होतील की पक्षातील दुसरा नेता खुर्चीवर बसवतील? राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये कोणकोणती खाती शिंदे स्वतःच्या पदरात पाडून घेतील? मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात होणारं राजकीय डील जास्तीत जास्त फायद्याचं कसं असेल याची काळजी शिंदे नक्कीच घेतील. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. मंडळी, कधी कधी न बोलताच बरंच काही सांगता येतं. नजरेच्या इशाऱ्यानं संवाद साधता येतो. आज असाच संवाद रंगला आणि तो अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला. नजरेतला हा संवाद होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमधला. राजभवनवरच्या एका कार्यक्रमात नेमकं काय घडलं पाहूयात. हम सब एक है हे अधोरेखित करण्यासाठी फडणवीसांनी विधानसभा प्रचारादरम्यान शेअर केलेला हा फोटो एकनाथ शिंदे आणि अजितदादांनीही रिपोस्ट केला होता, ज्यात या तिघांमधलं बॉन्डिंग अधोरेखित करण्यासाठी शब्दांपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरचं खळाळणारं हास्य पुरेसं होतं. मात्र हा झाला भूतकाळ. आता वर्तमान काळात येऊया. 26/11च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पोलीस मुख्यालयात आले. इकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची देहबोली सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती. एकमेकांशी बोलणं सोडा, दोघं एकमेकांकडे पाहणं देखील टाळतायत हे सगळ्यांच्याच नजरेत येत होतं. फडणवीस आणि शिंदेंच्या चेहऱ्यावरचे भाव देखील बरंच काही सांगून गेले. सरकार आपल्या दारीचा कार्यक्रम असो किंवा लाडकी बहीण योजनेचा सोहळा, या तिन्ही नेत्यांचा एकमेकांशी होणारा संवाद नेहमीच कॅमेऱ्यात कैद झालाय. मात्र आता पोलीस मुख्यालयातला कॅमेरा टिपत होता तो या दोन नेत्यांमधला अबोला आणि चेहऱ्यावरचे गंभीर भाव. देहबोली तज्ञांना गाठत आम्ही काही बाबी समजून घेण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेला आपण अशी हाताची घडी घालून बसतो तेव्हा त्याचा अर्थ, आणि थोडेसे मागे झुकलेले हाताची घडी घालून बसतो तेव्हा त्याचा अर्थ त्याला क्लोज्ड पोस्चर म्हणतात. म्हणजे आत्ता जे चाललंय ते आय एम नॉट ओपन फॉर द डिस्कशन. आणि म्हणजे मी रेझिस्टंट आहे थोडंसा. माझ्या मनात ऑलरेडी काहीतरी आहे आणि आय एम रेझिस्टंट. आय एम नॉट ओपन टू एनी काइंड ऑफ पॉसिबिलिटी, अदर पॉसिबिलिटी. असं ते टिपिकली क्लोज्ड पोस्चर असतं आणि थोडं मागे रेललेलं असतं. पण एक जो महत्वाचा जो हाताचा ही जी मुवमेंट असते ना की जिथे
तर ही अँझायटी दाखवते नेहमी. अँक्शस असलेला माणूस बहुतेक वेळेला एकतर नजरेला नजर सहसा देत नाही, त्याचं पोस्चर कधीच असं ओपन आणि फ्रेंडली अशा पद्धतीचं नसतं, आणि हे हात विशेषतः ज्या वेळेला ह्या पद्धतीने काय म्हणतात मूव्ह होत असतात किंवा क्लोज होत असतात, म्हणजे मगाचं जे मी म्हटलं ते आणि ह्याच्यात फरक आहे. ही टिपिकल अँझायटी आहे, थोडीशी चिंता आहे, काळजी आहे, काय होणार आहे, अनिश्चितता आहे. मुदत संपत असल्यानं कायदेशीर प्रक्रिया म्हणून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी एकनाथ शिंदे राजभवनावर आले. त्याआधीच राजभवनावर पोहोचलेले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एका सोफ्यावर शेजारी शेजारी बसले होते. एकनाथ शिंदे त्या सोफ्यावर बसण्यासाठी येताच अजित पवार उठले आणि त्यांनी फडणवीसांना शिंदेच्या शेजारी बसवलं. आता अजितदादांनी हे मुद्दामून केलं की आपसूक घडलं त्यांनाच ठाऊक. मात्र मुख्यमंत्री पदावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यात सुरू असलेली चढाओढ पाहता महाराष्ट्राने या दृश्यांमध्ये नक्कीच काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केलाय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार असल्याचा संदेश एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचवण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे ते नाराज आहेत का? शिंदेचे शिलेदार तरी नाही असं उत्तर देत आहेत. बिलकुल नाराजी नाही आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींना असं सांगितलेलं आहे की जो काही निर्णय आपण घ्याल तो मला मान्य असेल, हे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये वरिष्ठ नेत्यांना कळवले. हे बघा, आदरणीय शिंदे साहेबांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य राहील. राजकीय शिस्तीचा भाग म्हणा की आणखी काही, शिंदे आणि फडणवीसांकडून एकमेकांविरोधात उघड नाराजी व्यक्त केली जात नाहीये. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी देखील बाजू मांडताना संयत आणि संयम दाखवलाय. पण म्हणतात ना, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. महाराष्ट्रात जे घडलं त्याला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार असल्याची टीका विधानसभेच्या निकालानंतर संजय राऊतांनी केली होती. त्या टीकेला चंद्रचूड यांनी प्रत्युत्तर दिलंय. आपल्या कार्यकाळात 9 सदस्यीय खंडपीठ आणि 7 सदस्यीय खंडपीठाने महत्त्वाच्या घटनात्मक विषयांवर निर्णय दिले. एखाद्या राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी? मला माफ करा, पण हा अधिकार सरन्यायाधीशांकडे असतो, असं प्रत्युत्तर चंद्रचूड यांनी दिलंय. माझ्या कार्यकाळात निवडणूक रोखे यावर निर्णय झाला, तो काही कमी महत्त्वाचा होता का, असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केलाय. राऊतांच्या आरोपावर चंद्रचूड यांचं ते नेमकं काय म्हणाले? आपल्या कार्यकाळात 9 सदस्यीय खंडपीठ आणि 7 सदस्यीय खंडपीठानं हा निकाल दिला होता, महत्त्वाचे घटनात्मक निर्णय दिले. एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी? गेल्या 20 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाची प्रकरणं प्रलंबित आहेत. माझ्या कार्यकाळात निवडणूक रोखे यावर निर्णय झाला, तो काय कमी महत्त्वाचा होता का? कलम 6A च्या घटनात्मक वैधतेवर सुनावणी केली, हे सर्व मुद्दे महत्त्वाचे नव्हते का? राऊतांनी नेमकी काय टीका केली होती ती सुद्धा पाहूयात. या सगळ्याला जर जबाबदार कोणी असेल या महाराष्ट्रातल्या घडामोडींना, ते सरन्यायाधीश DY चंद्रचूड. देशाचं सुप्रीम कोर्ट ज्यांनी वेळेत निर्णय द्यायला हवा होता, आमदार अपात्रतेच्या संदर्भात, मग तुम्ही कशा करता बसलेला? 2.5-3 वर्ष तुम्ही निर्णय देत नसाल तर तुम्ही खुर्च्या कशा करता उभवताय? धनंजय चंद्रचूड माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ते उत्तम प्रोफेसर किंवा लेक्चरर म्हणून बाहेर भाषणं द्यायला चांगले आहेत, पण सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाहीत. याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही. यानंतर राजकीय शोलेच्या आजच्या भागात इथेच थांबूया. उद्या परत भेटणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.